IDBI बँक ही या देशाची एक अग्रगण्य पब्लिक सेक्टर बँक आहे. 1964 सालच्या कायद्याप्रमाणे ही निर्माण झाली आणि 2002 नंतर त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स आल्या पार्लमेंटमध्ये आणि ती कंपनीज ॲक्ट खाली आली. परंतु ती एक देशाच्या मालकीची अग्रगण्य बँक आहे. आणि मोदी सरकार आल्यानंतर विशेष करून 2019 नंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटने एक निर्णय घेतला की बँका एवढ्या असण्याची काही गरजच नाही आहे. 28 बँका, त्याच्यामध्ये एक IDBI 28वी धरली तर 27 राष्ट्रीयकृत बँकांचं विलिनीकरणाच्या माध्यमातून आपण 3 ते 4च बँका निर्माण करू असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी केलं. आपल्याला चित्र असं दिसतंय आत्ता की एक IDBI बँक आहेच, पण बँकांच्या विलिनीकरणातून 12 बँका निर्माण झाल्या आहेत. ते सरकारी आहेत, म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये आहेत. मालक भारत सरकार आहे. आज IDBI बँकेविषयी जी बातमी आलेली आहे ती बातमी असं म्हणते की IDBI बँक जी विकायला काढण्याचा निर्णय भारत सरकारने केला तो आता मार्च 2024 पर्यंत त्यांनी पुढे ढकलला आहे. म्हणजे हे कोणी केलं तर IDBI बँकेच्या बोर्डाचा निर्णय आहे आणि त्यांनी सेबीमध्ये त्यांचं रेग्युलेटरी फायलिंग केलं आणि हे फायलिंग असं म्हणतं की आम्ही ही बँक विकायला जी काढली होती, आम्ही जे बायर्स मागवले होते त्यांचं आम्ही जे लिस्टिंग केलेलं आहे ते जरी काही प्रमाणात आमच्याकडे इंटरेस्टेड पार्टीज आल्या तरीसुद्धा हा व्यवहार आम्ही आता पूर्ण करत नाही आहोत. काही तांत्रिक कारणास्तव, काही कायदेशीर कारणास्तव हे आम्ही पूर्ण करू शकत नाही आहोत. पण मार्च 2024 पर्यंत हा मी निर्णय पुढे ढकलला आहे आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. याचा अर्थ काय झाला की IDBI बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय हा आत्ताचाच आहे का, तर मुळात IDBI बँक ही भारत सरकारच्या मालकीची आहे आणि 2021 पासून हा निर्णय आहे. 2021 नंतर 22, 23, 24 अजून यायचे, पण 21, 22, 23 या तीनही बजेटमध्ये याच्याविषयीचा उल्लेख आहे. आता बँकांचं कन्सॉलिडेशन करणं म्हणजे विलिनीकरणाच्या माध्यमातून त्या कमी संख्या करणं हा एक भाग आणि एक बँक विकायला काढणं हा दुसरा भाग. ही जी विकायला काढलेली बँक आहे त्याचा निर्णय 2021चा आहे, जो आजही 2023च्या नोव्हेंबरपर्यंत भारत सरकार पूर्ण करू शकत नाही. ही भारत सरकारची आणि IDBI बँकेची हतबलता आहे. मुळातच ती हतबलता जी आहे ना, हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं अपयश आहे. आणि विकत घेणारे बँका दुसऱ्या विदेशी बँका असू शकतात, या देशातल्या खाजगी बँका असू शकतात, आणखीन काही वित्तीय संस्था असू शकतात. याच्याविषयी आत्ता आपण चर्चा करत नाही आहोत. पण 2021 पासूनचा निर्णय 2023च्या नोव्हेंबरपर्यंत जर एखाद्या IDBI बँकेच्या विक्रीचा निर्णय होतो आणि तो पूर्ण होत नाही, ही भारतीय जनतेच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीच्या दृष्टीने सुद्धा ही समाधानाची बाब आहे. कारण IDBIच्या विक्रीला IDBIतले कर्मचारी विरोध करतायत, अधिकारी विरोध करतायत. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन तर मुंबईच्या उच्च न्यायालयात जाऊन या सरकारच्या आणि IDBIच्या निर्णयाला आव्हान देऊन उभी आहे. आव्हान काय आहे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचं? मी तुम्हाला सांगतो की 2019 नंतर LICला पुढे करून IDBI तोट्यात आहे, तर जवळजवळ 21,000 कोटी रुपये हे ओतले भांडवल LICने IDBI बँकेच्या एकूणच भांडवलामध्ये. आणि LICची मालकी ही 52% झाली IDBI बँकेमध्ये. उर्वरित मालकी ही जवळजवळ 27 ते 28% भारत सरकारची कायम राहिली. म्हणजे भारत सरकारची मालकी 50%च्या खाली गेली आणि LICची मालकी आली 52%. पण दोन्ही मिळून LIC काय किंवा भारत सरकार काय, IDBIची मालकी आहे. याचा अर्थ भारत सरकारच्या मालकीची ही बँक आहे. पण गंमत अशी की सेबीकडे IDBI बँकेचं वर्णन काय ऑफिशियली, की IDBI बँक ही एक खाजगी बँक आहे. आणि ही खाजगी बँक मी तुम्हाला सांगतो अजूनही 4 लाख कोटीचं त्याचं बॅलन्स शीटची ताकद आहे. छोटी नाही आहे. ही औद्योगिक विकास बँक म्हणून जन्माला आली 1964 मध्ये आणि सातत्याने वाढती बँक होती. आणि या वाढत्या बँकेत वाढता नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा विलफुल लोन डिफॉल्टर ज्याच्यामध्ये SR शेट आहेत, म्हणजे रुईया शेट आहेत, ज्याच्यामध्ये विजय मल्ल्या आहे, ज्याच्यामध्ये कोण नाही आहेत,
भारतातले सर्व मोठे उद्योगपती, मग ते डायमंड मर्चंट असतील, ते ऑइल मर्चंट असतील, तेव्हा मोठे कापड उद्योगाचे असतील, ते टेक्नॉलॉजी ओरिएंटेड असतील, हे सगळी मोठी नावं जर काढली तर यांना IDBI बँकेने कोट्यवधी रुपयाची कर्ज दिली आहेत. विजय मल्ल्याचा सुद्धा अकाउंट तिथे डिफॉल्ट आहे. सांगायचा मुद्दा हा की IDBI बँकेने या देशातल्या उद्योगाला भरपूर कर्ज दिली, तोट्यातून नफ्यात आली, पण तरी मोदी सरकार ते विकायला काढतं आणि विकायला काढताना 2021, 22 आणि 23 एवढ्या मोठ्या कालखंडात भाजप सरकारला, मोदी सरकारला ही बँक विकता येत नाही. याचा मला भयंकर आनंद आहे, कारण ही विकली जाता कामा नये, ही भारतीय जनतेची आणि ही राष्ट्रीयकृतच राहिली पाहिजे. याकरता IDBI बँकेतले कर्मचारी, या देशातले बँक कर्मचारी आणि अधिकारी सातत्याने प्रचार करतायत आणि आव्हान पण देऊन उभे आहेत. त्यामुळे कोर्टातलं आव्हान, रस्त्यावरचं आव्हान आणि आतमध्ये अत्यंत कष्टप्रद अशी कामं करून, म्हणजे कमीत कमी स्टाफमध्ये सातत्याने ही बँक नफ्यात राहावी या दृष्टीने IDBI बँकेतले लोक काम करतायत, तिथले अधिकारी काम करतायत आणि तिथे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनने सातत्याने IDBI बँकेच्या विक्रीला विरोध केलेला आहे कोर्टामध्ये आणि रस्त्यावर. अशा वेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार IDBI बँक विकू शकत नाही, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. अर्थात खाजगीकरण करणं आणि विक्री करणं ह्या दोन्ही गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या 2019 पासून ते 2023 पर्यंतच्या सगळ्या बजेटचं एक व्यवधान प्रमुख लक्षण होतं. जसं डिमोनेटायझेशन हा एक महत्त्वाचा स्कॅम होता, तसंच 2019 नंतर आलेल्या सगळ्या बजेटमध्ये पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन नीती आयोग आणि दीपमच्या मार्फत आता ॲसेट मोनेटायझेशन प्रोग्राम आम्ही राबवणार आहोत. त्याच्यामध्ये IDBI बँक, LICचा IPO, BPCL याच्या विक्रीतून, डिसइन्व्हेस्टमेंटमधून आम्ही फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट कव्हर करणार आहोत अशी त्यांची भाषा असायची. आणि बजेट संपल्यानंतर ही मंडळी बाहेर येतात आणि माध्यमांना बोलतात आणि सगळ्या माध्यमांच्या चॅनलमध्ये जे डिबेट्स चालतात त्या ठिकाणी तो खंड पडतो. एवढी त्यांना आतुर भावना होती की आम्ही कशी बँक विकतो आणि असेट मोनेटायझेशन करून आम्ही पब्लिक सेक्टरमधून हे विकतो, ते विकतो, असं करतो, तसं करतो आणि खजिन्यात आमच्या पैसे आणतो. हा त्यांच्या गौरवाचा भाग होता आणि हा भारतीय जनता पक्षाचा गौरवाचा भाग म्हणजे असेट मोनेटायझेशनचा पाईपलाईन. ही पाईपलाईन IDBI बँकेच्या न विक्री होणं म्हणजे त्या पाईपलाईनचं चोकअप होणं आहे. आणि माझं म्हणणं, ही पाईपलाईन कायमची चोकअप राहावं अशी भारतीय जनता पक्षाच्या एकूण धोरणाची गोची करणं या दृष्टीने ही घटना आहे असं त्याचं वर्णन मी करतो. IDBI बँक कधीच विकली जाता कामा नये, कोणत्याही 12ही बँकेतले कुठलीच बँक विकता कामा नये अशी भूमिका त्या बँक कर्मचाऱ्यांची असली पाहिजे किंबहुना आहे. आणि तीच भूमिका भारतीय जनतेची पण असली पाहिजे, म्हणजे नागरिकांची असली पाहिजे. कारण शेवटी बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे बँक्स बिलॉंग टू द पीपल हे इंदिरा गांधींच्या कालखंडापासून ते सातत्याने चालू आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014 साली आलं तेव्हापासून बँकांचं विलिनीकरण आणि बँकांचं खाजगीकरण म्हणजे प्रत्यक्षात विक्री हे त्यांचं दुष्ट कर्म आज त्याचा फुगा फुटतोय. याचा आनंद व्यक्त करण्याकरता हा व्हिडिओ मी आज या ठिकाणी करतोय. पण हे जनतेचं प्रबोधन व्हावं, हे कामगारांचं प्रबोधन व्हावं. अर्थव्यवस्थेमध्ये या पब्लिक सेक्टर बँका किंवा इन्शुरन्स किंवा सार्वजनिक कारखाने हे भारतीय जनता पक्षाच्या मालकीचे नाही आहेत, ते देशाच्या मालकीचे आहेत, ते जनतेच्या मालकीचे आहेत आणि ते या देशाच्या भरभराटीमध्ये त्यांनी फार मोठी भागीदारी केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना ॲसेट मोनेटायझेशन प्रोग्राममध्ये IDBI बँकच काय, कोणताही सार्वजनिक क्षेत्र विकण्याचा खरं म्हणजे कोणताच अधिकार नाही, ना तो दीपमला ना तो नीती आयोगला आहे. आणि म्हणूनच त्यांना IDBI बँक विकता आली नाही याच्यामध्ये जनतेने टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि कोणतंही सार्वजनिक क्षेत्र विकता कामा नये म्हणून या सरकारला मतपेटीतून त्यांचा पराभव करणं, कारण ते एक देशद्रोही कृत्य करतायत. कारण ते सरकारी बँका विकणं म्हणजे देशाच्या विरोधात ते काम करतायत. आणि म्हणून IDBI बँकेच्या बाबतीतली आजची बातमी, सेबीकडे जे फायलिंग झालं IDBIचं त्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ मला वाटतं लोकांनी समजावून घ्यावा की भारतीय क्षेत्रामध्ये बँकांनी देश मजबूत केला, LICने देश मजबूत केला, GICने देश मजबूत केला,
पब्लिक सेक्टरने देश मजबूत केला, त्याला विकणारे तुम्ही कोण आणि तुम्हाला हे विकणं जमणारच नाही. तुम्ही विकायला जाल तर देश तुम्हाला घरी बसवेल. आणि आता या 5 राज्यांच्या निवडणुका आणि मे 2024 मधल्या निवडणुका याच्यातून हेच सिद्ध करण्याची एक संधी भारतातील तमाम 142 कोटी जनतेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे की बँका विकणं धोक्याचं आहे, देशाला धोका आहे, तसंच अर्थव्यवस्थेला धोका आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.